रामाच्या वादानंतर आता श्रीकृष्णावरून वाद पेटलाय। वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील इटावा मधला मौलाना जर्जिस अन्सारीने अकलेचे तारे तोडलेत आणि पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतलाय। भगवान श्रीकृष्ण धर्माने मुस्लिम होता आणि दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचा असं वादग्रस्त आणि निराधार वक्तव्य अन्सारीने केलंय। 23 जूनच्या भाषणातला हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्यात आणि मौलानाला तातडीने अटक करावं अशी मागणी करण्यात येते। मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद एकीकडे सुरू असतानाच मौलानाच्या अजब दाव्यामुळे नवी तेढ निर्माण झाली आहे। हमारे भाई अगर बुरा ना माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। योगी युज्जीत सततमात्मानं रहसि स्थिता एकाकी अच्युतात्मा निराशीर परिग्रह, जिसमें कृष्ण जी अर्जुन से कह रहे हैं कि हाय अर्जुन, ईश्वर की जब पूजा करो तो पूरे शरीर का योग करो, योगी। तर मौलाना जर्जिशांच्या वक्तव्यावर महंतांनी अत्यंत संतप्त अशी प्रतिक्रिया दिली। पाहूया। सनातन धर्म जड़ है पूरी पृथ्वी का और सनातन धर्म से ही निकली ये शाखाएं हैं जो अलग अलग पंथ मजहबी हैं। तो ये कट्टरता फैलाना छोड़ दें। ये भारत की भूमि है, इनको ये ज्ञात होना चाहिए कि सलवार के बल पर यही लोग तलवार पहने हैं। देखिएगा, जिस समय पर मानवता को, मनुष्यता को, इंसानियत को, आदमियत को इस्लाम के सपने में नहीं आए होंगे, अन्य रिलीजन्स के, रिलीजन शब्द यूज कर रहा हूँ, उनके सपने भी नहीं आए होंगे, पंथों के सपने भी नहीं आए होंगे, संप्रदायों के सपने भी नहीं आए होंगे, उस समय पे सनातन वैदिक हिंदू धर्म था। द्वापर युग का जब समापन हो गया, संपन्नता हो गई, संपन्न हो गया, उसके भी 5-7 हजार साल बाद इस्लाम की अवधारणा कहीं से होगी। भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी मौलानांचा डीएनए तपासायला हवा अशी मागणी केली। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेत्यांनी तर त्यांना स्पॉन्सर केलं नाहीये असा सवाल उपस्थित केलाय। त्याला मौलानाला आधी पहिला ठोकला पाहिजे, त्याला चांगला बडवला पाहिजे, त्यानं पहिला त्याचा डीएनए चेक केला पाहिजे। त्याचा डीएनए चेक केला तर त्याच्या लक्षात येईल की तो हिंदूच आहे। त्यामुळं कृष्ण काय आहेत, कृष्ण कोण होते हे अख्ख्या जगाला माहीत आहे। कोणीतरी मौलानानं बोलावं आणि त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करावं अशी काही आम्हाला आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही। परंतु त्या मौलानाचा डीएनए चेक करण्याची गरज आहे। डीएनए चेक केल्याच्या नंतर मग तो कृष्ण मंदिरात 24 तास बसेल अशी व्यवस्था होईल। यांना असे वक्तव्य करण्याकरता कोणी स्पॉन्सर केलं, कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने यांच्याशी संपर्क साधला, त्यांची सगळा मोबाईलचा डाटा बघितला पाहिजे आणि ही मॅच फिक्सिंगचा भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न दिसतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।